सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होत आहे। यात राज्यपातीप्रमाणेच युती आणि विकास आघाडी अशी सकृतदर्शनी लढत होते आहे असं वाटलं तरी या लढतीला तपशिलाचे गहिरे रंग आहेत। कारण 61 जागा जिल्हा परिषदेच्या आणि 122 जागा ह्या पंचायत समितीच्या आहेत। याचाच अर्थ जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येण्यासाठी जी मॅजिक फिगर आहे ती कमीत कमी 31 जागा मिळाव्यात अशी आहे। पण आता जर आपण बघितलं तर इतक्या जागा मिळवण्या इतपत पक्ष कुठलाच एवढ्या जागा लढवत नाही। त्यामुळे पक्षांचा स्ट्राईक रेट महत्त्वाचा ठरणार आहे। आता माध्यमांमधून जी आकडेवारी आलेली आहे ती आपण जर बघितली तर या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष सर्वात जास्त म्हणजे 49 गट आणि 99 गणामध्ये लढतो आहे। तर काँग्रेस 25 गट आणि 49 गण, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 25 गट आणि 55 गण, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 31 गट आणि 58 गण, तर शिंदे सेना ही 32 गट आणि 50 गणामध्ये लढते आहे। ह्या जागा लढवण्याच्या प्रक्रियेवरूनच लक्षात येतंय की जिल्हा परिषदेवरती सत्तेत येण्यासाठी म्हणून जो मॅजिक फिगर आहे 31 हा सहजासहजी कुठल्या एका पक्षाला गाठता येईल अशी चिन्ह नाहीत। म्हणजे ही निवडणूक प्रामुख्यानं जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून कुठला पक्ष पुढे येणार या बाबीशी संबंधित आहे। आता मग ही त्या बाबीशी संबंधित असल्यानंतर ह्या 61 गट लढवण्यासाठी म्हणून जे नेते आहेत ते नेते वेगवेगळ्या पक्षाची जी बेंच स्ट्रेंथ आहे ती बेंच स्ट्रेंथ जर आपण बघितली तर भारतीय जनता पक्षाकडे आमदार सुधीर गाडगीळ आहेत, आमदार सुरेश खाडे आहेत, आमदार गोपीचंद पडळकर आहेत, आमदार सदाभाऊ खोत आहेत, आमदार सत्यजित देशमुख आहेत। तर शिंदे सेनेचं जिल्ह्यातलं जे नेतृत्व आहे ते आमदार सुहास बाबर करत आहेत, गौरव नायकवडी, आनंदराव पवार, पैलवान चंद्रहार पाटील, महेश चंडाळे हे शिंदे सेनेचं नेतृत्व करत आहेत। तर अजित पवार गटाचं नेतृत्व इद्रिस नायकवडी, प्राध्यापक पद्माकर जगदाळे, निशिकांत पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक हे नेतृत्व करत आहेत। काँग्रेसचं नेतृत्व हे विश्वजित कदम, विशाल पाटील आणि माजी आमदार विक्रम सावंत यांच्याकडे आहे। तर राष्ट्रवादीचं नेतृत्व आमदार जयंत पाटील आणि आराराबांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्याकडे आहे। बेंच स्ट्रेंथ ही अशी जरी असली तरी जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे हे कुणाकडे आहे म्हणजे युतीकडे आहे का विकास आघाडीकडे आहे हे 2-3 बाबीवरनं ठरतं। एक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता कुणाकडे आहे तर जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता ही आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये युतीनं 39 जागा जिंकून तो सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरलेला असला तरी त्यांना सत्तेत येण्यासाठी शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याशी काही तडजोडी कराव्या लागतील। आता नुकत्याच झालेल्या ह्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी परस्परांच्या विरोधामध्ये उमेदवार उभा न करणं, त्याचबरोबर परस्परांना पूरक अशा प्रकारचे उमेदवार देखील पुरवणं अशा सगळ्या बाबींचा वापर करून 23 जागावरती दखलपात्र यश मिळवलं। अर्थात त्यामध्ये युतीमध्ये 2024ची विधानसभा निवडणूक लढवलेले आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील हे तिन्ही उमेदवार भारतीय जनता पक्षामध्ये असताना देखील मिळवलेलं यश हे काँग्रेस राष्ट्रवादीसाठी लक्षणीय आणि उत्साहवर्धक आहे। आता दुसराही भाग आहे की युतीकडे फार गर्दी झाल्यामुळे उमेदवारी न मिळालेले काही उमेदवार ऐन वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेले होते ही बाब देखील खरीच आहे। तेव्हा या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष हे सत्तेच्या उंबरठ्यावरती आहेत। ज्या 8 नगरपालिकांच्या नुकत्याच निवडणुका झाल्या
त्या निवडणुकामध्ये आष्टा आणि इस्लामपूर इथे जयंत पाटील, तर परूसमध्ये विश्वजित कदम सत्तेत आहेत, जतला आटपाडीला भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, शिराळ्याला युती सत्तेत आहे. म्हणजे या बाकीच्या 5 नगरपालिकावरती किंवा पंचायतीवरती हे युतीचं वर्चस्व आहे. आणि आता हा जो निर्णायक लढा आहे तो जिल्ह्याचं नेतृत्व सिद्ध करणारं हे जे मिनी मंत्रालय आहे, म्हणजे हे जिल्हा परिषदेचं मिनी मंत्रालय आणि सहकार चळवळ यांनी ग्रामीण नेतृत्व घडवलं. विधानसभेची आमदारकी ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरच्या वर्चस्वावरती अवलंबून असते. त्यामुळे ही बेंच स्ट्रेंथ कशी असली तरी स्थानिक परिस्थितीनुसार समीकरणं बदलली जातात. वानगी दाखल आत्ता काय सुरू आहे याचा उलगडा करणारी एक गोष्ट मी सांगतो. आराराबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. 2007 साली त्याने महानगरपालिकेची निवडणूक लढवली, मुंबई महानगरपालिकेची, आणि एकत्रित राष्ट्रवादी ही निवडणूक लढवताना आराराबांचं एक भाषण हे मुंबईमध्ये फार गाजलं. त्या भाषणामध्ये आराराबा काय म्हटले की एकदा एका पैलवानानं जत्रेमध्ये मी बैल उचलून दाखवतो अशी शर्यत लावली, आणि हा बैल उचलून दाखवण्याची शर्यत ज्यावेळेला लावली त्यावेळेला प्रत्यक्षात त्याला बैल काही उचलता आला नाही. माणसं हसायला लागली. पण तो म्हटला 4 वर्षांनी मी हा बैल उचलणार. म्हणून त्यानं काय केलं, त्या बैलासारखं एक वासरू घरात नेलं आणि त्या वासराला रोज उचलायला सुरुवात केली. आणि रोज उचलायला सुरुवात केल्यानंतर 4 वर्षानंतर त्या वासराचं बैलात रूपांतर झालं. आणि मग 4 वर्षांनी होणाऱ्या यात्रेमध्ये या पैलवानानं त्या वासराचा जो बैल झाला होता तो बैल सहजपणे उचलला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आणि मग आराराबा ही गोष्ट सांगून असं म्हणायचे की आम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवतोय कारण हे वासरू उचलायचा सराव करून आम्हाला विधानसभेची निवडणूक, विधानसभेचा बैल जिंकायचा आहे. एक्झॅक्टली आराराबांनी ही जी गोष्ट सांगितली तसाच मूळ स्थानिक पातळीवरती सर्व नेत्यांचा आहे की पहिल्यांदा आपला मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघातल्या पंचायत समितीवरती आपलं वर्चस्व निर्माण करणं, यासाठी सर्व गटातटाच्या नेत्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन 2 सूत्र स्वीकारलेली आहेत. पहिलं सूत्र, आपल्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पंचायत समितीवरती आपलं वर्चस्व मिळवणं, यासाठी स्थानिक पातळीवरच्या तडजोडी वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या पक्षाशी केलेले आहेत. म्हणजे इथं आघाडी किंवा युती असं काही समीकरण नाही. त्याचं वानगी दक्कल गमतीदार उदाहरण सांगतो तुम्हाला मी. आमच्याकडे कामेरी मतदारसंघामध्ये शिवाजीराव नाईक यांचे समर्थक शाजी पाटील यांना शिवाजीराव नाईकांच्या अजित पवार गटामार्फत पण उमेदवारी मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या शरद पवार राष्ट्रवादी मार्फत ही उमेदवारी अर्ज मिळालेली आहे. अर्थात अशा गमती जमती मत विभागणी टाळणं, किंबहुना आपण ज्या उमेदवाराला उमेदवारी देतोय तो पंचायत समितीच्या राजकारणामध्ये आपल्याबरोबर राहावा, या प्रकारच्या तडजोडी म्हणजे बोरगाव मतदारसंघामध्ये तर जितेंद्र पाटील हे चौकार मारण्यासाठी जिल्हा परिषदेला सज्ज आहेत. त्यांच्या विरोधामध्ये शिवाजी वाटेगावकर यांच्या पत्नी कांता वाटेगावकर ह्या लढत आहेत. तिथे काँग्रेस राष्ट्रवादीनं आघाडी केलेली नाही, तर उलट जितेंद्र पाटील यांना युतीनं अप्रत्यक्ष समर्थन दिलंय. असं ह्या घडीचं चित्र आहे. वानगी दाखल मी तुम्हाला वाळवा तालुक्यातली ही 2 उदाहरणं सांगितली. पण अशाच प्रकारचं चित्र अगदी सत्यजित देशमुख आमदार आहेत, त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नातेवाईकांना उभं राहता येणार नाहीत म्हटल्यावर आपल्या कन्नेरला जनसुराज्य पक्षातनं उमेदवारी दिलेली आहे. तेव्हा या गट तट आणि नियमित आघाडी, तर इथे आता वाळवा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निष्कांत भोसले पाटील आहेत, ते युतीमध्ये आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव नाईक हे काँग्रेस राष्ट्रवादीची जी युती आहे, राष्ट्रवादीची जी आघाडी आहे तिथे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे अशा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गमती जमती सुरू असल्या तरी या घडीला आपल्याला एक स्पष्टपणानं सांगता येतं की 5 फेब्रुवारीला आपल्या मतदारसंघातल्या पंचायत समितीवरती वर्चस्व राखून आपला विधानसभेचा मतदारसंघ सुरक्षित करणं, याला सर्वच नेत्यांचं प्राधान्य आहे. आणि त्यानंतर मग जिल्हा पातळीवरती मिळतील तेवढ्या जागा जर पदरात पडल्या
तर जी सिंगल लार्जेस्ट पार्टी निवडून येईल त्याच्यासाठी बार्गेनिंग किंवा वाटाघाटी करण्यासाठी स्कोप राहील अशा प्रकारची व्यवस्था करण्यामध्ये जिल्हाभराचे सर्व नेते व्यस्त आहेत. अर्थात याची समाधानाची बाब अशी आहे की युती असेल किंवा आघाडी असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असेल किंवा छोटे मोठे पक्ष असतील, ह्या सगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारादरम्यान आपण विकासाला प्राधान्य देऊ हे समीकरण हे सातत्यानं सगळे उमेदवार मांडत आहेत. तेव्हा आता निवडणूक निकालाकडे आपण एकाच बाबीवरती लक्ष देणं गरजेचं आहे की 5 फेब्रुवारीच्या मतदानानंतर जेव्हा निकाल लागेल तेव्हा सांगली जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष कोण असेल ही पहिली उत्सुकता, आणि त्यानंतर वाटाघाटी होऊन सत्तेचं समीकरण कसे जुळेल ही दुसरी उत्सुकता. यासाठी या निवडणुकांच्याकडे आपण उत्सुकतापूर्ण नजरेनं पाहिलं पाहिजे.